नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, भारत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे जवळजवळ 5 टप्पे संपुष्टात आलेले आहेत आणि 7 टप्प्यामधील या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामधील सर्वच्या सर्व टप्पे संपलेले आहेत आणि लोकसभेची रणधुमाळी संपलेली आहे. एका बाजूला लोकसभेची रणधुमाळी संपली असतानाच दुसऱ्या बाजूला प्रत्येक महायुती असेल, त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील उमेदवारांना, त्याचबरोबर इंडिया आणि महाविकास आघाडी अर्थातच इंडिया आघाडी यांनी भविष्यामधील बसणाऱ्या सीटा आणि त्यांच्या अनुषंगानं सर्व राज्यामधील अंदाज बांधण्यास सुरुवात केलेली आहे. त्या अंदाजामध्ये सर्वात प्रथम पुढाकार घेतलेला आहे ते म्हणजे भारत देशामधील सर्वच न्यूज मीडियामधील जे काही सर्वेज आहेत, ओपिनियन पोल आहेत, त्या सर्व टीमनं वेगवेगळे सर्वेज येत आहेत, वेगवेगळे अंदाज येत आहेत आणि त्या अंदाजाच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पार्ट्या आपापल्या पद्धतीनं आपल्या जोड्यामध्ये किती सीटा पडतील याचा एक अंदाज बांधत आहेत. अशा पद्धतीचे एक प्रिडिक्शन करत आहेत. त्या सर्व प्रिडिक्शनचा आणि त्या सर्व गोष्टीचं जर काही मिश्रण लक्षात घेतलं, महाराष्ट्रामधील आणि देशामधील ज्या काही विश्वसनीय गेल्या 20-25 वर्षापासून या राजकीय क्षेत्रामध्ये ओपिनियन सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, त्या पद्धतीच्या वोटर सर्वे, अशा वोटर सर्वेंचा जो काही मिश्रण आहे, एक विश्वसनीय मिश्रण आहे आणि 2, 3, 4 अशा सी वोटर असतील, अर्थातच विविध न्यूज चॅनल असतील, या सर्वांचा अंदाज घेतल्यानंतर आमच्याही ओंकार शिंदे थिंक्स या चॅनलनं एक नवीन ओपिनियन पोल, अर्थातच सर्वच ओपिनियन पोलचा एक अंदाज आणि त्या अंदाजाच्या दृष्टीनं विश्वसनीय वृत्तवाहिनीनं दर्शवलेला अंदाज, त्या अंदाजाची यादी आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर सादर करतोय. खरं तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघामध्ये एनडीए आणि महाविकास आघाडी हे सर्वाधिक प्रबळ विरोधी पक्ष होते, हे नाकारून चालणार नाही आणि त्या अनुषंगानेच आपण आजच्या सर्वाधिक विजेतेची त्या ठिकाणी स्ट्रेंथ असणारे उमेदवार आपण या ठिकाणी त्यांची चर्चा करतोय. सर्वात प्रथम आपण नंदुरबारपासून लोकसभा मतदारसंघामध्ये गेलं तर त्या ठिकाणी विजेता होण्याची चान्सेस सर्वाधिक त्या ठिकाणी ओपिनियन पोलनं दर्शवले, ते म्हणजे गोपाळ पाडवी, जे की एनडीएमधून त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्याचबरोबर धुळ्यामधून सुभाष भामरे, जे की एनडीएचेच उमेदवार आहेत. जळगावमध्ये करण पवार विरुद्ध स्मिता वाघ अशी लढत आहे. त्या ठिकाणी स्मिता वाघ, ज्या की एनडीएचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्या ठिकाणी विजय होतील अशा पद्धतीचे प्रेडिक्शन त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे. रावेरमधून रक्षा खडसे, जे की यावेळेसही त्या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सी वोटरचा आणि ओपिनियन पोलचा सर्वे आहे. अकोलामध्ये अनुप धोत्रे एनडीएचे, अमरावतीमध्ये नवनीत राणा, ज्या की भारतीय जनता पार्टीमध्ये त्या सामील होऊन त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती. वर्धामधून भारतीय जनता पार्टीचे रामदास तळस, अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्यानंतर सुद्धा रामदास तळस त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून येतील अशा पद्धतीचे चान्सेस आहेत. त्याचबरोबर वर्ध्यामधून झाल्यानंतर रामटेकमधून राजू पारवे त्या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचे चान्सेस आहेत. ते सुद्धा एनडीएचेच उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मैदानामध्ये उभे होते. नागपूरमधून अर्थातच नितीन गडकरी, जे कामाचा माणूस त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये ख्याती आहे, त्या नितीन गडकरी यांना कामाची पोचपावती म्हणून याही वेळेस त्या ठिकाणी नागपूरकर निवडून देतील अशा पद्धतीची संधी त्या ठिकाणी दर्शवण्यात येते. भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे, जे की महायुतीचे उमेदवार आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी विजय होतील अशा पद्धतीची खात्री त्या ठिकाणी ओपिनियन पोलनं दिलेली आहे. गडचिरोलीमध्ये डॉक्टर नामदेव किरसान, जे की महायुतीचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते त्या ठिकाणी विजय होऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीसाठी दिलासादायक असा विजय देतील अशा पद्धतीचे चान्सेस त्या ठिकाणी. चंद्रपूरमधून जे की भारतीय जनता पार्टीचे मातब्बर उमेदवार सुधीर मुनगंटावार त्या ठिकाणी आपला गड त्या ठिकाणी जिंकून दाखवतील अशा पद्धतीचे चान्सेस आहेत. त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी बाळू धानोरकर यांच्या पत्नी त्या ठिकाणी उभे आहेत. यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, जे की महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, जे की त्या ठिकाणी महाविकास आघाडीचेच उमेदवार म्हणून मैदानामध्ये उभे आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी विजयी होतील. नांदेडमधून मात्र अशोक चव्हाण यांच्या त्या ठिकाणच्या घराण्याला, अशोक चव्हाण यांच्या राजकीय परिस्थितीला त्या ठिकाणी शह देणारी अशा पद्धतीचं प्रिडिक्शन दर्शवण्यात येते. त्या ठिकाणी संजय पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांना धक्का देणारी बातमी समोर येते. त्या ठिकाणी वसंतराव चव्हाण, जे की त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते त्या ठिकाणी चांगल्या मताधिकाने विजयी होतील अशा पद्धतीचा अंदाज निर्माण केलेला आहे. परभणीमधून त्या ठिकाणी संजय जाधव उर्फ बंडोबास आपली जागा कायम राहतील अशा पद्धतीची स्थिती आहे. मराठवाड्यामध्ये जो काही मराठा आरक्षणाचा फॅक्टर त्या ठिकाणी निर्माण झाला आहे,
त्या फॅक्टरचाच एक विजय त्या ठिकाणी चौकार त्या ठिकाणी संजय जाधव मारतील अशा पद्धतीची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. जालन्यामधून मात्र रावसाहेब दानवे जे की सतत वर्षानुवर्ष त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करीत आलेले आहेत. सद्यस्थितीला मराठा आरक्षणाचा फॅक्टर असताना सुद्धा त्या ठिकाणी मंगेश साबळेसारखा मराठा तरुण त्या ठिकाणी निवडणूक अपक्ष लढत असताना सुद्धा सततच्या जनसंपर्काद्वारे आणि आजपर्यंत त्या ठिकाणच्या मतदारसंघावरती एक हाती पकड असल्यामुळं त्या ठिकाणी रावसाहेब दानवे पाटील निवडून येण्याचे चान्सेस आजही त्या ठिकाणी दिसत आहेत. संभाजीनगरमध्ये मात्र यावेळेस इम्तियाज जलील किंवा शिंदे गटाचे भुमरे यांच्यापेक्षाही चंद्रकांत खैरे यांचं पारडं यावेळेस त्या ठिकाणी जड दिसतंय. दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून जाण्याची शक्यता त्या ठिकाणी निवडून आलेली आहे. त्या ठिकाणी आदिवासी समाज असतील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा बेस असेल, या सर्व अनुषंगानं आणि महिला नेतृत्व असल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार या संसदेमध्ये जाण्याचे चान्सेस त्या ठिकाणी ओपिनियन पूर्ण दर्शवलेले आहेत. भिवंडीमध्ये मात्र या ठिकाणी सत्ता परिवर्तन होण्याचे चान्सेस दिसत आहेत. त्या ठिकाणी कपिल पाटील जे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना हरवून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा त्या ठिकाणी निवडणूक जिंकतील अशा पद्धतीचा अंदाज वर्तवण्यात येतोय. कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे आपसुकच त्या ठिकाणी त्यांचं पारडं जड राहील. ठाण्यामधून राजन विचारे जे की गेल्या वेळेसही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते, शिवसेनेचा असणारा ठाण्यामधील वलय आणि त्या ठिकाणी सहानुभूती आणि राजन विचारांसारखा एक हाती नेतृत्व आणि शिंदेना टक्कर देणारं नेतृत्व असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत. मुंबई उत्तरमधून पियुष गोयल असेल, मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर जे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये नुकतेच येऊन उमेदवार मिळवलेले आहेत, तरीसुद्धा त्यांचं पारडं त्या ठिकाणी जड आहे. मुंबई ईशान्येमध्ये मात्र मिहीर कोटेचा हे त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तरमध्ये जे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये उभे आहेत, ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं असलेल्या ताकदीमुळं त्या ठिकाणी विजय होण्याचे चान्सेस आहेत. मुंबई दक्षिणमधून राहुल शेवाळे जे की शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचे चान्सेस आहेत. मुंबई दक्षिणमध्ये सुद्धा महायुतीचाच उमेदवार निवडून येण्याचे त्या ठिकाणी प्रिडिक्शन दर्शवण्यात आलेलं आहे. रायगडमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये अनंत गीते आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते रायगडमध्ये निवडून येतील अशा पद्धतीचा अंदाज आहे. मावळमधून श्रीरंग बारणे एनडीएचे, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, बारामतीमध्ये मात्र सुप्रिया सुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपला बालेकिल्ला राखतील अशा पद्धतीचे चान्सेस आहेत. ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी विरुद्ध त्या ठिकाणी ननंद विरुद्ध भाऊज अशी लढत असताना त्या ठिकाणी सहानुभूती आणि शरद पवार साहेबांच्या कन्या असल्यामुळं आणि सुप्रिया सुळे यांचासुद्धा त्या ठिकाणी संसद रत्न पुरस्कार मिळाल्यामुळं त्या ठिकाणी एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा ते त्या ठिकाणी विजय अशा पद्धतीची पुन्हा एकदा आघाडी घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. शिरूरमध्ये मात्र पुन्हा एकदा डॉक्टर अमोल कोल्हे निवडून येतील अशा पद्धतीचे प्रिडिक्शन आहे. अहमदनगरमध्ये मात्र अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीचा वोटरचा सर्वे त्या ठिकाणी निलेश लंके बाजी मारण्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता त्या ठिकाणी दाखवण्यात येते. धाराशिवमध्ये मात्र ओमराजे निंबाळकर पुन्हा त्या ठिकाणी सहानुभूती आणि निष्ठेच्या जोरावरती येतील अशा पद्धतीचा दावा आहे. शिर्डीमध्ये मात्र पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी अंदाज वर्षवण्यात येतोय. भाऊसाहेब वागचोरे जे की सदाशिव लोखंडेंच्या विरोधात आहेत ते त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे निवडून येतील अशा पद्धतीची शक्यता आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे जे की मुंडे घराण्यांचं गोपीनाथ मुंडेपासून सर्वांचा त्या ठिकाणी एक वलय राहिलेला आहे, पुन्हा एकदा त्या निवडून येतील अशा पद्धतीचा अंदाज आहे. माढ्यामध्ये त्या ठिकाणी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती, त्या ठिकाणी सद्यस्थितीला तुतारेचं त्या ठिकाणी पारडं थोडंसं जड असताना दिसत आहे, परंतु ही निवडणूक 19-20 होण्याची शक्यता आहे. शेवटपर्यंत या निवडणुकीमध्ये अंदाज लावणं कठीण आहे, परंतु सद्यस्थितीला त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते यांचा त्या ठिकाणी अंदाज दिसतोय. सोलापूरमध्ये मात्र हिंदुत्वाची मतं, लिंगायत समाज आणि त्याच्या आजूबाजूचा असणारा भारतीय जनता पार्टीचं वलय आणि त्या ठिकाणचे स्थानिक गणित लक्षात घेता त्या ठिकाणी राम सातपुते जे की भारतीय जनता पार्टीचे आणि RSSचे कार्यकर्ते म्हणून आणि फडणवीसांचे विश्वासू समजले जातात ते त्या ठिकाणी विजयी होतील. सांगलीमध्ये मात्र संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्येच प्रमुख लढत आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकाला जातील आणि संजय पाटील आणि विशाल पाटील याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कोण निवडून येईल हाच अंदाज आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी संजय पाटील यांचा अंदाज वर्तवण्यात येतोय. सातारामध्ये मात्र उदयनराजे भोसले यांच्या त्या ठिकाणी प्रस्थापितेला त्यांच्या गडाला त्या ठिकाणी शह देण्याचे आणि त्या ठिकाणी विजय होण्याचे आव्हान शशिकांत शिंदेने दिलेलं आहे. सद्यस्थितीला तिथं धक्कादायक अशा पद्धतीचं सध्या अंदाज येतोय. शशिकांत शिंदे यांचं पारडं जड असल्यास त्या ठिकाणी दिसतंय. रत्नागिरीमध्ये मात्र यावेळेस
त्या ठिकाणी विनायक राऊतांच्या विरोधात नारायण राणे निवडून येतील अशा पद्धतीचे त्या ठिकाणी अंदाज आहे. राज ठाकरे आणि मनसेनं त्या ठिकाणी केलेलं काम, राज ठाकरेंनी घेतलेली सभा आणि त्या ठिकाणचे राज ठाकरे किंवा सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताकदीने केलेलं काम त्या ठिकाणी नारायण राणेंच्या पारड्यामध्ये विजयाचं त्या ठिकाणी गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असं मला वाटतं. कोल्हापुरामध्येही सद्यस्थितीला संजय मंडलिकांचं पारडं हे छत्रपतींपेक्षा जास्त दिसतंय. हातकणंगलेमध्ये सुद्धा राजू शेट्टी यांच्यापेक्षाही त्या ठिकाणी आणि धैर्यशील माने यांच्यापेक्षाही त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सत्यजित आबा पाटील उर्फ गारुडकर या त्या ठिकाणी निवडून येऊन त्या ठिकाणी दोन्ही प्रस्थापितांना त्या ठिकाणी धक्का देतील अशा पद्धतीचे चान्सेस आहेत. या सर्व ओपिनियन पोलचा अंदाज घेतला असता याच्यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये किंवा लहान प्रमाणामध्ये बदल होऊ शकतील. परंतु सद्यस्थितीला सर्वच वृत्तवाहिनीने जनमानसामध्ये जाऊन एक ठराविक माणसांचा घेतलेला हा सर्वे, या सर्वेचं खऱ्या अर्थानं मतपरिवर्तन होईल का, मतामध्ये परिवर्तित होऊन त्याच पद्धतीने अंदाज लावू शकेल का, अशा पद्धतीची कोणतीही भविष्यवाणी त्या ठिकाणी नाही. परंतु ह्या बेसवरती, ह्या अंदाजावरती भविष्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये गणित त्या ठिकाणी निवडून येऊन संसदेमध्ये आपणास पाहावेच मिळतील, इतकंच नक्की. धन्यवाद.